गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील घोडचौडी नवेगाव येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटन दिल्ली जिल्हा गडचिरोली तालुका शाखा घोडच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील सर्व रस्ते नवीनीकरण करणे तसेच घोड भागातील सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने लक्ष द्यावे। गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नाकडे राज्य शासनाने लक्ष वेधावे यासाठी विराट जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। डॉक्टर प्रणय खुने प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांच्या नेतृत्वात करण्यात आले। आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली। आंदोलनातील प्रमुख मागण्या घोड रेगडी भागातील 14 गावातील नागरिकांना सिंचनाकरिता पाण्याची सोय झाली पाहिजे। अतिक्रमण जमिनीचे पट्टे तात्काळ मिळाले पाहिजेत। घोड तालुक्याची निर्मिती झाली पाहिजे। घोड भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे। याकरिता शासनाने घोड भागात उद्योग उभारावे। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील विविध रस्ते तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे। पोहर नदीवरील पुलियाजवळ रस्ता दुरुस्ती करणे। घोड मार्ग ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत रस्ता तात्काळ दुरुस्त करणे व समस्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध समस्यांचे तात्काळ निराकरण करणे व राज्य शासनाने घोड क्षेत्रातील विविध समस्यांकडे लक्ष द्यावे याकरिता विराट जन आंदोलन 10 सप्टेंबर रोजी बुधवारला आयोजित करण्यात आले होते। घोड परिसरातील शेकडो नागरिकांनी या जन आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजलपिल्लीवार तालुका प्रतिनिधी गडचिरोली होऊ शकते। बाकी हे रोडच्या गोष्टी आहेत, ह्या रोडच्या गोष्टी तर सीआरएफच्या फेकामध्ये समोर टाकलेला आहे गव्हर्नमेंटनं आणि तात्पुरते होईल आणि 2-3 हेड मध्ये सातत्याने ते टाकायला लावलं आहे। त्यानंतर मुतनूर माझ्या सर्वांच्या मुख्य मागण्या आहे। गडचिरोली हा जिल्हा अतिशय सुंदर जिल्हा आहे। मला या जिल्ह्यामध्ये मी जसं बाराई तालुक्यामध्ये फिरतो तर इथे एवढा नॅचरल पर्यटन आहे की गोवा सिंधुदुर्ग या ठिकाणी घोड तालुका घोड तालुका घोड तालुका तामोशी देवाडीची तामोशी देवाडीची कोसरीच्या लाईव्हमध्ये आमच्या विरोधात आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।